2022 मधल्या मे मधली गोष्ट आहे, जेव्हा मनसेने मशिदीवरच्या भोंग्यांचा विषय ताणून धरला होता. त्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरुकुंज आश्रमातला भोंगाही बंद करण्यात आलेला. मशिदीवरचा भोंगा बंद असू द्या, पण तुकडोजी महाराजांच्या आश्रमावरचा भोंगा चालूच ठेवा अशी मागणी इथल्या मुस्लिम समाजाने केलेली होती. हे विशेष आहे. तुकडोजी महाराजांना मुस्लिम समाजही एवढा मानतो की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीला डोक्याला भगवा रुमाल बांधून अल्लाहो अकबर अशी अजान दिली जाते. इथं प्रत्येक धर्मातील प्रार्थना होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या अशाच काही गोष्टी मी तुम्हाला सांगते. मुस्लिम समाज असेल किंवा सर्वधर्मीय समाज असेल, तुकडोजी महाराजांच्या इतका जवळचा कसा आहे त्याबद्दल सांगते. आयुष्याच्या शेवटच्या काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना कॅन्सर झाल्याचं निदान झालं. आषाढी वारीत त्यांनी पंढरपुरात शेवटचं भजन गायलं आणि पांडुरंगाच्या चरणी आपली खंजिरी ठेवली. त्यांनी माफी मागितली आणि म्हणाले, आता इथून पुढं माझ्याकडनं तुझी सेवा होऊ शकणार नाही. त्यांच्यावर मुंबईत कॅन्सरचे उपचार सुरू होते. नेमकं तेव्हाच म्हणजे 67च्या वर्षाच्या अखेरीस नागपूरमध्ये हिंदू मुस्लिम दंगल उसळली. तुकडोजी महाराज मुंबई सोडून मोजरीला गुरुकुंज मध्ये परतले. तेव्हा त्यांना कॅन्सरच्या त्रासामुळे बोलताही येत नव्हतं. त्यांच्या सांगण्यावरनं नागपूरच्या सर्व धर्माच्या धर्मगुरूंना गुरुकुंज आश्रमात आमंत्रित केलं गेलं. तिथल्या ध्यान योग मंदिरासमोरच्या हिरवळीवरती सर्वधर्मीय प्रार्थनेचं त्यांनी आयोजन केलं. डॉक्टरांनी नाही सांगूनही तुकडोजी महाराज व्हीलचेअरवर बसून प्रार्थना सभेत सहभागी झाले. जोरजोरात उचक्या येत होत्या, तरीही तब्बल 20 मिनिटं राष्ट्रसंतांनी न अडखळता स्खलित हिंदीतनं खऱ्या धर्माचा अर्थ काय यावरती भाषण केलं. आणि भाषणादरम्यान थांबलेली महाराजांची उचकी प्रार्थना संपल्यावरती पुन्हा सुरू झाली. त्या खादीच्या आसनावर आपापल्या श्रद्धेचं दैवत विराजमान आहे असं समजून सर्वांनी तिथं प्रार्थना केली, अशी महाराजांची कल्पना होती. याच विचाराने मोजरीमध्ये 1943 मध्ये गुरुकुंज आश्रम स्थापन केल्यानंतर लागोलाग श्री गुरुदेव प्रार्थना मंदिराची स्थापना झाली. सर्व धर्मातील बांधवांनी एकत्र येऊन विश्वबंधुतेची प्रार्थना करायला सुरुवात केली. गेल्या 80 वर्षांपासून सकाळी भोंग्यावर ध्यान आणि प्रार्थना करण्याची परंपरा आहे. तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीला तर सर्वधर्मीय प्रार्थना होत असते. मग इथं बुद्धम शरणम गच्छामीही म्हटलं जातं आणि अजानही दिली जाते. स्वातंत्र्य लढ्यातही तुकडोजी महाराजांचा सहभाग होता. 1935च्या सुमारास महाराजांनी एक मोठा यज्ञ आयोजित केला होता आणि त्या यज्ञामध्ये 3 लाखाहून अधिक लोकांनी सहभाग घेतलेला. हे समजताच महात्मा गांधींनी महाराजांना सेवाग्राम आश्रमात बोलून घेतलं. चंद्रपूर भागातनं तुकडोजी महाराजांना 2 सेवक इथं घेऊन आले. तेव्हा महात्मा गांधीजींचं मौन व्रत सुरू होतं. जेही कोणी भेटायला यायचं ते पाटीवरच लिहून त्यांच्याशी चर्चा करायची. तुकडोजी महाराजांकडे पाहून गांधीजींनी त्यांना सेवाग्रामलाच थांबण्याचा इशारा केला आणि तुकडोजी महाराज महिनाभर सेवाग्राम आश्रमात राहिले. एक दिवशी तुकडोजींनी भजन गायला सुरुवात केली. किस्मत से राम मिला जिनको उनसे